तर आदिवासी मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली आहे। यामध्ये नरहरी झिरवाळ, अशोक उईके आणि आदिवासी आमदारांनी ही भेट घेतलेली आहे। पेसा नोकर भरती, वैयक्तिक वन हक्क दावे या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तर आदिवासी प्रश्नांवरती योग्य तो मार्ग काढू असं आश्वासन राज्यपालांनी यावेळेला शिष्टमंडळाला दिलं आहे। ज्या लोकांनी आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या मिळवून साधारण 1 लाखाच्या आसपास बिगर आदिवासींनी त्या ठिकाणी नोकऱ्या बळकावलेल्या आहेत, त्यापैकी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध ठरवल्यामुळे जवळजवळ 55,000 अशी काय केसेस आहेत आणि त्यापैकी 12,000 केसेसचा निकाल लागलेला आहे अवैध प्रमाणपत्र घेणाऱ्यांचं, आणि त्या जागा त्यांना नोकरीमधून काढून टाकण्यात यावं। आणि त्यांनी इतके वर्ष नोकरी केलेली असल्यामुळे त्यांना संरक्षण म्हणून त्या ठिकाणी त्यांना आदिवासींच्या आरक्षणाऐवजी त्यांना ओबीसी किंवा अन्य आरक्षण देण्यात यावं। या बाबतीमध्ये अधिपत संख्येच्या बाबतीमध्ये चर्चा झाली।